प्रिव्हियस लेक्चरला आपण कुठला पॉइंट स्टडी केला होता? एन्व्हायरमेंटल फॅक्टर. ओके, आपण जे फॅक्टर्स आहेत किंवा कॉन्सेप्ट ऑफ हेल्थ हा बीट आपण स्टडी करायला स्टार्ट केलं होतं. त्याच्यात आपण नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीज हा पॉइंट कव्हर केला होता. देन त्याच्यातले जे फॅक्टर्स आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर असेल किंवा पॉझिटिव्ह एजंट फॅक्टर असेल किंवा होस्ट फॅक्टर असेल, हे फॅक्टर आपण काय केले होते प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केले होते. पॉझिटिव्ह एजंट फॅक्टर प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केलं होतं. देन होस्ट फॅक्टर पण आपण काय केलं होता प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केला होता. जे पॉझिटिव्ह एजंट फॅक्टर आहे त्या पॉझिटिव्ह एजंट फॅक्टर मध्ये जो एजंट आहे तो एजंट मीन्स कुठला जो बायोलॉजिकल एजंट आहे तो आपल्या हेल्थ वरती अफेक्ट करतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला काय एखादा डिसीज किंवा डिसऑर्डर कॉज होतो. त्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले बघितले होते आपण? बॅक्टेरिया असेल, पॅरासाइट्स असेल, फंगस असेल किंवा अदर जे एजंट्स आहेत लाईक टोबॅको कन्झम्पशन असेल किंवा रेडिएशन असतील, त्या रेडिएशन थ्रू पण काय होतात काही डिसीज कॉज होतात. देन जे होस्ट फॅक्टर आहेत, होस्ट फॅक्टर थ्रू काय होतंय तर जे एज असेल आपलं किंवा जे सेक्स असेल किंवा अदर जे पार्ट्स असतील त्या पार्ट्स वरती फीडिंग हॅबिट्स थ्रू किंवा जे फूड इनटेक करतो आपण त्याच्या थ्रू काय होतं तर एखादा डिसीज किंवा डिसऑर्डर काय होतो आपल्याला कॉज होतो. देन नेक्स्ट फॅक्टर कुठला बघितला होता आपण तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर काय इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर थ्रू आपल्या बॉडीवरती किंवा आपल्या हेल्थ एन्व्हायरमेंटल फॅक्टर जो आहे तो आपल्या हेल्थ वरती काय मोस्ट ऑफ दी इफेक्ट प्रोड्यूस करतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये कुठलं कुठलं असेल, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल किंवा सॉइल कंटामिनेशन असेल किंवा नॉईज पोल्युशन असेल, ह्याच्या थ्रू पण काय होतं आपल्या बॉडीवरती डिफरंट इफेक्ट प्रोड्यूस होतात आणि त्या इफेक्ट थ्रू काय होतं एखादा डिसीज किंवा डिसऑर्डर काय होते तिथं प्रोड्यूस होतंय. समजतंय सगळ्यांना? इथपर्यंतचा पार्ट आपण काय केला होता प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केला होता. एम आय राईट? Yes, ma'am. Before starting our next point, that is phases of environmental factor, tell me definition of disease. Disease is a physiological and psychological dysfunction. Okay. Physiological or psychological dysfunctioning of health or body means either disease. Then what is the natural history of disease? Natural history of disease मध्ये काय काय बघितले होते आपण फॅक्टर कुठले बघितले होते आपण नॅचरल हिस्ट्री मध्ये? Recovery, disability, and Recovery, disability, जो पर्सन आहे किंवा जे ह्युमन बिंग आहे त्या ह्युमन बिंग वरती काय करतोय जो होस्ट फॅक्टर असेल, डिसीज कॉझिंगचा जो होस्ट फॅक्टर असेल लाईक फंगस असेल किंवा अदर जे होस्ट फॅक्टर्स असतील ते काय होतंय इंटॅक्ट करतायत आणि त्याच्यानंतर तिथे काय डिसीज कॉज होते. डिसीज कॉज झाल्याच्या नंतर तो डिसीज एकतर काय होतं रिकव्हरी होते त्या डिसीजची किंवा तो डिसीज पूर्णपणे क्युअर होतो किंवा जो पर्सन आहे ज्या पर्सनला तो डिसीज झालेला आहे त्या डिसीज मुळे काय होते तो पर्सन डिसेबल होते. त्याचं स्वतःच म्हणजे पर्सनल फंक्शनिंग करण्यासाठी तो डिसेबल होते किंवा त्या पर्सनची डायरेक्टली डेथ होते. हे काय आहे तर नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीज मध्ये आपण हे पॉइंट काय केलेले स्टडी केलेले आहेत. इथपर्यंतचा पॉइंट तुम्हाला समजलाय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Then we move towards our next point, that is environmental factor of disease. In that there are two phases, that is pre-pathogenic and pathogenic phases. ह्या दोन phases आपण काय केलेल्या आहेत लास्ट लेक्चरला इनलिस्ट केलेल्या आहेत. नाउ टोटली डिस्क्रिप्शन किंवा प्री पॅथोजेनिक फेज मीन्स काय आणि पॅथोजेनिक फेज मीन्स काय याचा आपण काय करणार आहेत या लेक्चरला स्टडी करणार आहोत. एन्व्हायरमेंटल
मध्ये आपण काय स्टडी केलेलं आहे तर सम ऑफ द मेजर एन्व्हायरमेंटल सोर्स ऑफ द हेल्थ इफेक्ट आर air pollution, water pollution, soil contamination, noise pollution, and over illumination. A non-static or deterministic health effect has a severity that is dependent on dose and it is believed to have the threshold level for which no effect is seen. म्हणजे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे त्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर थ्रू काय होते आपल्या हेल्थ वरती मोस्ट ऑफ द इफेक्ट प्रोड्यूस होतात आणि कुठल्या कुठल्या कंडिशनला आपल्या हेल्थ वरती इफेक्ट प्रोड्यूस होतात तर जे एअर पोल्युशन आहे एअर पोल्युशन थ्रू पण काय होते आपल्या बॉडीमध्ये किंवा आपली जी हेल्थ आहे त्याच्यामध्ये चेंजेस होऊन काय होतं तिथं डिसीज कॉज होतात किंवा आपल्या बॉडीची जी थ्रेशोल्ड लेवल आहे ती चेंज होऊन पण काय होतात सम डिसीज तिथे काय होतात कॉज होतात. देन वॉटर पोल्युशन असेल वॉटर थ्रू पण काय होतंय जे पोल्युटेड वॉटर आहे ते जर आपण इंटेक केलं तर तिथे काय होतात सम डिसीजेस काय होऊ शकतात आपल्याला कॉज होऊ शकतात. देन सॉइल कंटामिनेशन असेल नॉईज पोल्युशन असेल त्याच्या थ्रू काय होतात काही डिसीज तिथं कॉज होऊ शकतात. हे जे फॅक्टर्स आहेत एअर पोल्युशन असेल वॉटर पोल्युशन असेल हे काय करतात आपल्या बॉडीवरती सम इफेक्ट प्रोड्यूस करतात आणि त्या इफेक्ट थ्रू काय होत आहे ते जे आपल्या बॉडीवरती जे इफेक्ट प्रोड्यूस होत आहेत त्या इफेक्ट थ्रू काय होतात डिसीज कॉज होत आहेत आणि आपली हेल्थ काय होते वीक होते किंवा आपल्या हेल्थ मध्ये काय होतात काही चेंजेस होऊन तिथं डिसीज इन्फ्लुएन्स होत आहेत किंवा डिसीज तिथं कॅरी होत आहेत. Then many of communicable disease are accidental hazard and mental disorder. म्हणजे काही कम्युनिकेबल डिसीज आहेत ते कम्युनिकेबल डिसीज कशामुळे तर ऍक्सिडेंटल कंडिशन्स मुळे होतात किंवा जे मेंटल डिसऑर्डर्स आहेत त्या मेंटल डिसऑर्डर्स मुळे पण काय होतात तर ते डिसीज आपल्या ह्युमन बिंग मध्ये काय होतात कॉज होत आहेत. Then there are two factors phases म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत त्या फॅक्टरच्या काय तर दोन फेजेस आहेत कुठल्या कुठल्या आहेत तर दॅट फर्स्ट प्री पॅथोजेनिक फेज आणि पॅथोजेनिक फेज. म्हणजे जे कम्युनिकेबल डिसीज मीन्स कुठले जे संसर्गजन्य रोग आहेत मीन्स संसर्गजन्य जे रोग आहेत ते मीन्स काय तर कम्युनिकेबल डिसीज. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत तर जे फ्ल्यू असेल किंवा कोल्ड असेल किंवा हिपॅटायटिस असेल ते जे डिसीज आहेत त्याला काय म्हटलं जातं तर कम्युनिकेबल डिसीज असं म्हटलं जातं. समजतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. आणि देन नेक्स्ट पॉइंट आहे कम्युनिकेबल डिसीज मीन्स कुठले जे संसर्गजन्य रोग आहेत ते म्हणजे कुठले तर कम्युनिकेबल डिसीज. मग त्याच्यात एक्झाम्पल्स कुठले आहेत फ्ल्यू असेल कोल्ड असेल हे जे wait for 2 minutes. कम्युनिकेबल डिसीज मध्ये कुठले कुठले येतात तर जे फ्ल्यू असेल कोल्ड असेल ते कशात येतात कम्युनिकेबल डिसीज मध्ये येतात आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये कुठले येतात तर जे अस्थमा असेल किंवा क्रोनिक कंडिशन्स असतील मीन्स जे हार्ट रिलेटेड किंवा पल्मोनरी डिसीज जे आहेत ते डिसीज मीन्स काय तर जे नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये येतात. समजतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then
त्याच्यात कुठले एन्व्हायरमेंटल 30 theory आणि 18 practical. In environmental factor there are 2 phases, that is कुठल्या phases आहेत environmental factor मध्ये? In that first pre-pathogenic phase and Pathogenic. phase. In that first phase is a pathogenesis phase. Pathogenesis phase मध्ये pathogenesis phase मध्ये काय होतंय तर एंट्री ऑफ डिसीज एजंट इन ससेप्टिबल ह्युमन होस्ट, म्हणजे जे डिसीज एजंट आहेत ते काय होत आहेत तर जे ह्युमन बिंग आहे किंवा ह्युमन बिंग मध्ये काय होत आहे तर कॅरी होते किंवा ह्युमन बिंग वरती तो जो एजंट आहे तो काय करतोय एंटर करतोय. Then next आहे disease agent multiplies and induce a tissue and physiological changes. आणि तिथं काय होतं ज्यावेळी तो होस्ट आहे किंवा जो एजंट आहे त्यावेळी ह्युमन बिंग वरती एंटर करतोय त्यावेळी काय होतंय तर जे ह्युमन बिंग मधील टिश्यू असतील किंवा जे फिजिओलॉजिकल कंडिशन्स आहेत ह्युमन बिंगच्या तिथं चेंज होऊन तिथं काय होतंय तर डिसीज कॉज होते किंवा तिथं मल्टिप्लायच होते त्या एजंटचं, म्हणजे तिथे काय होते तो जो एजंट आहे तो काय होतोय डिफरंट पार्ट्स मध्ये काय होतोय मल्टिप्लायज होतोय. देन फायनल आउटकम म्हणजे ज्यावेळी तो एजंट आहे डिसीज कॉझिंग एजंट कुठला म्हणजे जो फंगस असेल किंवा अदर जे फॅक्टर्स आहेत ते ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये एंटर होत आहेत, बॉडीमध्ये एंटर झाल्याच्या नंतर काय होत आहे ते डिफरंट पार्ट्स मध्ये काय होतं ते मल्टिप्लायज होत आहेत आणि ते मल्टिप्लायज झाल्याच्या नंतर तिथे काय होतं डिसीज कॉज होते. डिसीज कॉज झाल्याच्या नंतर तिथे काय होतं फायनल आउटकम. डिसीज कॉज झाल्याच्या नंतर तो डिसीज एकतर रिकवर होतोय किंवा ज्या पेशंटला त्या एजंट ज्या पेशंट मध्ये एंटर झालेला आहे तो पेशंट डिसेबल होते किंवा त्या पेशंटची डायरेक्टली डेथ होते. समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then next point is this phase may be modified by the intervention measures such as immunization and chemotherapy. आणि हे जे एजंट्स आहेत किंवा ही जी फेज आहे ह्या फेज मध्ये काय केलेलं आहे मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि तिथं काय झालेलं आहे तर तिथं इम्युनायझेशन करून त्या पर्सनची इम्युनिटी पॉवर इन्क्रीज केली जाते किंवा तिथं किमोथेरपी देऊन त्या पेशंटचं काय केलं जातं ते डिसीज रिमूव्ह केले जातात. समजतंय? Yes, ma'am. समजली? पॅथोजेनेसिस फेज समजली सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Then next आहे pre-pathogenesis phase. In that काय तर disease agent has not entered in a man, but factor favoring disease exist in the environment. म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये जे फॅक्टर्स आहेत किंवा एन्व्हायरमेंट मधील जे एजंट आहेत ते काय होतात तर त्या पर्सनच्या हेल्थ वरती किंवा जो ह्युमन बिंग आहे त्या ह्युमन बिंग वरती काय होतंय तर ते एंटर करतायत आणि एन्व्हायरमेंट मधून ते काय होतात त्या मॅन मध्ये एंटर करतात किंवा एन्व्हायरमेंट थ्रू ते त्या पर्सन वरती अटॅक करतात. ते डायरेक्टली पर्सन मध्ये एंटर्ड होत नाहीत. देन what required is a interaction of these factor to initiate the disease process. त्याच्यात काय होतंय तर
ज्यावेळी ते एन्व्हायरमेंटल फॅक्टर थ्रू पर्सन वरती तो अटॅक करतोय डिसीज किंवा फेवर करतोय, तर त्यावेळी काय होतंय तर तिथे डिसीज कॉज होत आहेत. मीन्स काय होतंय एन्व्हायरमेंटल फॅक्टर थ्रू काय होतंय तर ते एजंट जे आहेत ते काय करतायत तर होस्ट वरती, म्हणजे होस्ट कोण आहे तर जो ह्युमन बिंग आहे त्या ह्युमन बिंग वरती काय होतंय तर अटॅक करताय आणि तिथं ते डिसीज कॉज होण्याच्या आधी काय केली जाते तिथं ट्रीटमेंट घेतली जाते. त्या स्टेजला काय म्हटलं जातं प्री पॅथोजेनेसिस फेज असं म्हटलं जातं. समजतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. प्री पॅथोजेनेसिस फेज मध्ये काय तर डिसीज एजंट हॅज नॉट एंटर्ड मॅन बट फॅक्टर फेवरिंग डिसीज एक्झिस्ट इन अ एन्व्हायरमेंट. म्हणजे जे डिसीज कॉझिंग एजंट आहे ते डिरेक्टली मॅन मध्ये एंटर्ड होत नाहीत, बट जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे त्या एन्व्हायरमेंटल थ्रू काय करतात जे डिसीज कॉझिंग एजंट आहेत ते काय करतात पर्सन वरती किंवा त्या होस्ट वरती एक्झिस्ट करतात आणि त्याच्या थ्रू काय होतंय तर तिथे त्या पर्सन मध्ये डिसीज काय होतोय प्रोड्यूस होतोय किंवा त्या डिसीजची प्रोसेस तिथे काय होते कॅरी होते. मग एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे एन्व्हायरमेंट आहे एन्व्हायरमेंट थ्रू काय होते तर तो जो डिसीज आहे तो काय करतोय होस्ट वरती. होस्ट कोण आहे तर जो ह्युमन बिंग आहे तो काय आहे तर होस्ट आहे. त्या होस्ट वरती काय करतोय तर तो फॅक्टर जो आहे किंवा जो एन्व्हायरमेंटल फेवरिंग डिसीज कॉझिंग फॅक्टर आहे तो काय करतोय एंटर करतोय आणि त्याच्या थ्रू काय होतंय तिथं डिसीज कॉज होतोय. देन नेक्स्ट आहे डिसीज कॉझिंग एजंट. कुठल्या कुठल्या एजंट थ्रू पर्सन मध्ये डिसीज कॉज होतात इन दॅट germ. First one is a germ. In that, germ is a tiny organism that can cause infections. That is bacteria, virus, fungi, protozoa, helminthes. These organisms enter into body of the host, result into disease. म्हणजे जे germs आहेत किंवा जे germ आहे ते काय तर थीन टायनी ऑर्गॅनिझम आहे, एकदम स्मॉल निग्लिजिबल टू अवर आईज असं काय तर ते ऑर्गॅनिझम आहे ते आपण कशावरती तर अंडर दी मायक्रोस्कोप ऑब्झर्व करू शकतो. आपल्या आईजला ते काय होऊ शकत नाही दिसू शकत नाही अशा फॉर्मॅट मध्ये ते काय आहे तर टायनी ऑर्गॅनिझम आहे ते काय करते आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन कॉज करते. मग ते कुठले कुठले एजंट्स आहेत तर बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस असेल किंवा प्रोटोझोआ असेल, हे जे ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात आपल्या बॉडीमध्ये किंवा जे होस्ट आहे त्या होस्टच्या बॉडीमध्ये एंटर्ड करतात आणि तिथे काय होते तर डिसीज कॉज होते. देन नेक्स्ट आहे हेरिडिटरी एजंट. हेरिडिटरी एजंट मध्ये काय हेरिडिटी ऑल्सो कॉल्ड एज इनहेरिटन्स और बायोलॉजिकल इनहेरिटन्स is the passing on the traits from the parents to their offspring either through the asexual reproduction or sexual reproduction. The offspring cells or organisms acquire the genetic information of their parents. The study of a hereditary in a biology is genetics. म्हणजे जे हेरिडिटी कॅरेक्टर आहे म्हणजे आपण लास्ट लेक्चरला पण स्टडी केलं होतं हेरिडिटरी कॅरेक्टर मुळे काय होतंय तर कुठले डिसीज कॉज होत आहेत हे पण आपण काय केलेलं आहे लास्ट लेक्चरला काय केलं होतं स्टडी केलं होतं. हेरिडिटरी मीन्स काय तर जेनेटिक्स. म्हणजे जे डिटर्मिनंट्स आपण स्टडी केले होते त्या डिटर्मिनंट्स मध्ये आपण काय केलं होतं जेनेटिक्स फॅक्टर हा बीट काय केलं होता स्टडी केला होता. हेरिडिटरी कॅरेक्टर जे आहे किंवा हेरिडिटरी एजंट आहे ते काय कसं आहे तर बायोलॉजिकल आहे आणि त्याच्यात काय होते पॅरेंट्स थ्रू जे ऑफस्प्रिंग असेल किंवा त्यांचं जे चाइल्ड असेल त्यांच्यापर्यंत सेक्शुअल और असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू काय होतंय तर तो डिसीज कॉज होतोय. मग त्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आपण बघितले होते. शुगर, ओके डायबिटीज. देन अजून अजून कुठले कुठले एक्झाम्पल्स होते. अस्थमा, ओके काय तर
हेरिडिटरी फॅक्टर मध्ये काय होतं, पॅरेंट्स थ्रू ते जे चाइल्ड आहे त्या चाइल्ड मध्ये काय होतं, तो डिसीज कॅरी होतोय बाय सेक्शुअल और असेक्शुअल वेन. आणि एक्झाम्पल्स काय आहे तर त्याचे त्या पर्सन मध्ये जर समजा पॅरेंट्सला जर डायबेटीज असेल तर ऑटोमॅटिकली काय होतंय तर त्या जे ऑफस्प्रिंग असेल किंवा जे चाइल्ड असेल त्यांच्यामध्ये पण काय होतंय तर ते डायबेटीज कॅरी होतोय. देन हॅबिट ऑफ लाईफ मध्ये काय तर फर्स्ट इज अ न्यूट्रिशन काय आहे तर आपल्या बॉडीसाठी नेसेसरी कंटेंट आहे न्यूट्रिशन. ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ न्यूट्रिशन तिथे काय होतात तर न्यूट्रिशनल डिसीज कॉज होत आहेत. कुठले न्यूट्रिशनल डिसीज आहेत तर जे लाईक ओबेसिटी असेल किंवा हायपरटेन्शन असेल किंवा कॅन्सर असेल किंवा डायबेटीज मलायटिस असेल, हे जे आहेत ते कसे तर न्यूट्रिशनल डिसीजेस आहेत ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ न्यूट्रिशन. काय न्यूट्रिशन हॅबिट ऑफ लाईफ मध्ये फर्स्ट पॉइंट काय आहे तर न्यूट्रिशनल डिसीज any of the nutrient related disease and condition that cause the illness in a human being. म्हणजे जे न्यूट्रिशन आहे न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सी मुळे काय होतंय तर त्या पर्सन मध्ये न्यूट्रिशियस किंवा काही डिसीज कॉज होत आहेत किंवा तिथे इलनेस कॉज होत आहे, त्याला काय म्हटलं जातं न्यूट्रिशनल डिसीज असं म्हटलं जातं. दे मी इन्क्लूड डिफिशियन्सी और एक्सेसेस इन द डाएट. म्हणजे जे न्यूट्रिशनल डिसीज जे आहेत ते काय कशामुळे होत आहेत तर जर न्यूट्रिशनची डिफिशियन्सी जरी असेल तरी सुद्धा तिथं काय होत आहे न्यूट्रिशनल डिसीज कॉज होत आहेत किंवा ओव्हर एक्झर्शन जरी झालं न्यूट्रिशनचं तरी सुद्धा तिथं काय होत आहेत तर न्यूट्रिशनल डिसीज कॉज होत आहेत त्या पर्सन मध्ये. इट मे बी इन्क्लूड डिफिशियन्सी और एक्सेसेस इन द डाएट दॅट इज कॉज ओबेसिटी अँड इटिंग डिसऑर्डर. म्हणजे काय होतं जर एक्सेसिव्ह न्यूट्रिशन आपण इनटेक केलं तर तिथं त्या पर्सन मध्ये काय कुठला डिसीज कॉज होतोय तर ओबेसिटी हा डिसीज काय होतोय त्या पर्सन मध्ये कॉज होतोय किंवा इटिंग डिसऑर्डर तिथं काय होतंय कॉज होतंय. देन क्रोनिक डिसीज सच एज कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, हायपरटेन्शन, कॅन्सर अँड डायबेटीज मलायटस हे जे डिसीज आहेत ते पण काय होत आहेत न्यूट्रिशनल डिसीज किंवा न्यूट्रिशनच्या डेफिशियन्सीमुळे किंवा एक्सेस ऑफ न्यूट्रिशन इनटेक केल्यामुळे काय होत आहे त्या पर्सन मध्ये होत आहेत. समजतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट आहे लिव्हिंग कंडिशन. लिव्हिंग कंडिशन मध्ये काय आहे क्लायमेट हॅज इट इन्फ्लुएन्स ऑन दी हेल्थ. ट्रॉपिकल क्लायमेट पोज अ पर्टिक्युलर हेल्थ हजार्ड्स. म्हणजे जे क्लायमेट आहे किंवा जे एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे किंवा जे क्लायमेट आहे ते काय करतात मेजरली पर्सनच्या हेल्थ वरती काय करतात अफेक्ट करतात आणि क्लायमेट थ्रू काय होतात काही हेल्थ हजार्ड तिथं काय होत आहे प्रोड्यूस होत आहे त्या पर्सन मध्ये. देन कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन, हाऊ टू प्रिव्हेंट द डिसीज. म्हणजे कुठल्या वेन आपण ते डिसीज जे आहेत एखाद्या पर्सनला जर डिसीज झाला असेल तर ते कुठल्या वेन आपण तो डिसीज प्रिव्हेंट करू शकतो, कंट्रोल करू शकतो किंवा थांबवू शकतो. कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन इन दॅट द गोल ऑफ ए मेडिसिन्स आर टू प्रमोट हेल्थ. म्हणजे जे आपण मेडिसिन्स घेतोय किंवा जी ट्रीटमेंट आपण घेतोय त्या ट्रीटमेंटचं मेन एम काय आहे किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर टू प्रमोट हेल्थ. म्हणजे जो डिसीज झाला आहे किंवा जी डिसीजची प्री पॅथोजेनेसिस फेज आहे त्याचे जर आपल्याला लक्षणं दिसत असतील हा डिसीज आहे तर त्याच्या आधी जर आपण समजा एखादं मेडिसिन्स बाय डॉक्टर थ्रू जर प्रिस्क्राईब करून घेतलं किंवा जर आपण ते डॉक्टरला दाखवलं आपले जे सिम्पटम्स आहेत ते तर त्याच्यावरती काय डॉक्टर काही सजेस्टेड मेडिसिन देतात ते त्याचा यूज काय आहे किंवा त्याचं गोल काय आहे तर प्रमोट दी हेल्थ. ते जे मेडिसिन्स आहेत ते इनटेक केल्यामुळे किंवा ऍडमिनिस्टर केल्यामुळे आपल्या हेल्थ मध्ये काय होत आहेत चेंजेस होत आहेत किंवा आपली हेल्थ प्रमोट केली जाते. देन टू प्रिझर्व द हेल्थ, आपली हेल्थ जी आहे ती हेल्थ काय केली जाते एखादं डिसीज आहे किंवा जे एखादं एजंट आहे
एन्व्हायरमेंटल फॅक्टर थ्रू येणारे किंवा जे अदर फंगस असेल किंवा बॅक्टेरिया असेल त्याच्या थ्रू जे एजंट आहेत ते आपल्या बॉडीवर अटॅक करण्याच्या आधी आपण काय करतोय तर आपल्या बॉडीला किंवा आपल्या हेल्थला त्या फॅक्टर पासून किंवा एजंट पासून काय करतोय तर प्रिव्हेंट करतोय. हे काय आहे तर मेडिसिनचा सेकंड गोल आहे किंवा सेकंड एम आहे. देन थर्ड वन इज टू रिस्टोर हेल्थ व्हेन इट इज इम्पेअर्ड. म्हणजे आपली जी हेल्थ आहे ती काय करायची करतोय तर मेडिसिनचा आपण ऍडमिनिस्ट्रेट करून काय करतोय आपली इम्युनायझेशन पॉवर असेल किंवा आपली जी हेल्थ आहे ती काय करतोय आपण रिस्टोर करतोय थ्रू जे डिसीज आहेत किंवा डिसीज कॉझिंग एजंट आहेत त्यांच्यापासून आपण काय करतोय त्यांना प्रिव्हेंट करतोय आपल्या हेल्थला. देन नेक्स्ट आहे अँड टू मिनिमाइज द सफरिंग अँड दिस स्ट्रेस. म्हणजे जे डिसीज आहेत किंवा डिसीज कॉझिंग एजंट आहेत त्यांच्या थ्रू आपण काय करतोय आपल्या हेल्थला कंट्रोल करतोय, प्रिव्हेंट करतोय किंवा त्या डिसीजला काय करतोय डिस्ट्रॉय करतोय. दिस गोल आर embodied in the word प्रिव्हेंशन. म्हणजे हे जे गोल्स आहेत किंवा हे जे मेडिसिनचे एम आहेत ते कशाच्या रिलेटेड आहेत तर हे प्रिव्हेंशनच्या. म्हणजे एखादं डिसीज आहे त्या डिसीजला कुठल्या पद्धतीने किंवा आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा ते जे मेडिसिन्स आहेत ते मेडिसिन घेतल्याच्या नंतर आपल्या बॉडीवरती किंवा आपल्या हेल्थवरती काय इफेक्ट होतोय त्या डिसीजला आपण कशा पद्धतीने प्रिव्हेंट करतोय ह्याच्याशी काय आहे तर हे गोल काय आहेत रिलेटेड आहेत किंवा त्याच्याशी इम्बॉडीड आहेत. समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then next आहे action aim at eradicating, eliminating or minimizing the impact of a disease and disabilities, or if none of these are feasible, retarding the progress of the disease and disabilities. म्हणजे जे हे जे फॅक्टर्स आहेत किंवा हे जे मेडिसिन्स आहेत किंवा जे एखाद्या डिसीज जर आपल्या बॉडीवरती ऍक्शन शो होत असेल तर ते काय केले जातात आपल्या बॉडी थ्रू इलिमिनेट केले जातात किंवा ते जे डिसीज आहेत ज्या पॉझिटिव्ह एजंटमुळे आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या हेल्थमध्ये चेंजेस होतात किंवा डिसीज कॉज होतात ते काय केले जातात तर त्याला प्रिव्हेंट केलं जातं किंवा ते इलिमिनेट केलं जातं किंवा ते जे डिसीज आहेत त्याला काय केलं जातं डिसेबल केलं जातं आपल्या बॉडीमध्ये एंटर्ड करण्यापासून. द कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेंशन is a best defined in the context of a level traditionally called as a primary, secondary and tertiary prevention. हे जी डिसीज कॉझिंग किंवा डिसीज प्रिव्हेंशन ची जी कॉन्सेप्ट आहे ती किती 3 कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा 3 लेवल मध्ये काय केलेली आहे डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. ते कुठले कुठले आहेत प्रायमरी, सेकंडरी अँड टर्चरी प्रिव्हेंशन. हे काय आहेत 3 कंटेंट्स आहेत किंवा लेवल्स आहेत ते डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी. फोर्थ लेवल कॉल्ड एज ए प्रीमॉर्डियल प्रिव्हेंशन वॉज लेटर ऍडेड. आणि चौथं जे प्रिव्हेंशन आहे त्याला काय म्हटलं जातं प्रीमॉर्डियल प्रिव्हेंशन असं म्हटलं जातं. ते काय आहे तर हे जे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड प्रिव्हेंशन आहे त्याच्यानंतर हे काय केलेलं आहे तर ऍड केलेलं आहे. Then next point, in that next point is primary prevention. Primary prevention मध्ये काय आहे तर primary prevention can be defined as the action taken prior on the onset of a disease which remove the possibility that the disease will ever occur. प्रायमरी प्रिव्हेंशन कॅन बी डिफाईन आहे. प्रायमरी प्रिव्हेंशन ची डेफिनेशन काय आहे तर द ऍक्शन टेकन प्रायर टू द ऑनसेट ऑफ द डिसीज. प्रायमरी प्रिव्हेंशन मीन्स काय जर एखादा डिसीज कॉज होण्याच्या आधीच आपण त्याचं काय
त्याचं प्रिव्हेंट करण्यासाठी एखादी ट्रीटमेंट घेतली तर त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, किंवा ते डिसीज कॉज होण्याच्या आधीच आपण एक ट्रीटमेंट घेतली किंवा एखादी ऍक्शन घेतली तर ते डिसीज रिमूव्ह करण्यासाठी किंवा अवॉइड करण्यासाठी त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, प्रायमरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. Primary prevention can be defined as the action taken prior to the onset of the disease which remove the possibility that the disease will ever occur. म्हणजे तो डिसीज ऑकर होण्याच्या आधी किंवा तो डिसीज आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या हेल्थ मध्ये ऑकर होण्याच्या आधी थ्रू जे पॉझिटिव्ह एजंट आहेत किंवा जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहेत त्यांच्या थ्रू ते आपल्या बॉडीमध्ये ऑकर होण्याच्या आधीच त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं मीन्स काय तर प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे. फॉर एक्झाम्पल आता कुठला सीझन चालू आहे तर विंटर सीझन आहे. विंटर सीझन मध्ये काय होतं तर मोस्ट ऑफ दी आपल्याला आपले जे बॉडी आहे किंवा आपले जे हँड्स असतील किंवा लेग्स असतील त्याला काय होतं तर थंडीमुळे काय होतं तर उलटे येते. तर त्याला काय करतोय आपण प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणून काय होतं त्याचा थंडीचा काही इफेक्ट होण्याच्या आधीच आपण काय करतो तिथं व्हॅसलिन किंवा मॉइश्चरायझिंग क्रीम आपण काय करतो तिथं अप्लाय करतोय. देन नेक्स्ट आहे टार्गेट पॉप्युलेशन, those who are most likely to be exposed and or to could increase their resistance. Then typical activities म्हणजे जे टार्गेट पोल्युशन्स आहे, those who are most likely to be exposed and or could increase their resistance म्हणजे जे पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन इन्क्रीज होते त्याच्यामुळे काय होतात तर मोस्ट ऑफ दी डिसीज काय होतात तिथं कॉज होतात किंवा एक्सपांड होतात. देन टिपिकल ऍक्टिव्हिटीज, जे टिपिकल ऍक्टिव्हिटीज आहेत रिमूव्ह और रिड्यूस द सोर्स ऑफ दी रिस्क. तिथं काय करायचंय आपल्याला टिपिकल ऍक्टिव्हिटीज मीन्स कुठले तर एखादा रिस्क सोर्स असेल किंवा न्यूट्रिशनल डिसीज जे आहेत म्हणजे ओबेसिटी असेल किंवा जे अदर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आहेत ते कॉज होतात न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीमुळे किंवा एक्सेस ऑफ न्यूट्रिशन इनटेक केल्यामुळे. मग तिथं काय करायचंय तर ओबेसिटी पण काय तर रिस्क फॅक्टर आहे. आपल्या बॉडीमध्ये जर ओबेसिटी असेल किंवा आपण जर हाय न्यूट्रिशन कन्झम्पशन केलं तर त्याच्यामुळे काय होतं तर तिथं ओबेसिटी कॉज होते. मग तो काय तर रिस्क फॅक्टर आहे तो रिमूव्ह करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी काय केलं पाहिजे आपण तर तिथं न्यूट्रिशन म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन फूड काय केलं पाहिजे इनटेक केला पाहिजे. देन नेक्स्ट काय आहे तर एज्युकेट अँड मेक अवेअर ऑफ ए डिसीज रिस्क. आणि काय केलं पाहिजे आपला जे सोसायटी आहे किंवा जे आजूबाजूचे पर्सन्स आहेत त्यांच्यामध्ये एज्युकेशन रिलेटेड अवेअरनेस तिथं काय केला पाहिजे प्रोड्यूस केला पाहिजे किंवा जे रिस्की डिसीज आहेत त्यांच्या रिलेटेड काय केला पाहिजे अवेअरनेस त्या पर्सन मध्ये किंवा सोसायटीमध्ये प्रोड्यूस केला पाहिजे. देन नेक्स्ट आहे इन्क्लूड बिहेवियरल चेंजेस टू रिड्यूस एक्सपोजर. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर आपलं जे बिहेवियर आहे ते काय केलं पाहिजे फर्स्टली चेंज केलं पाहिजे. ते जे रिस्की फॅक्टर आहेत किंवा जे रिस्क डिसीज आहेत ते रिड्यूस करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी फर्स्टली काय केलं पाहिजे तर बिहेवियरल चेंजेस तिथं केलं पाहिजे. देन नेक्स्ट काय आहे तर इम्प्रूव्ह जनरल हेल्थ म्हणजे आपली जी नॉर्मल हेल्थ आहे ती काय केली पाहिजे आपण इम्प्रूव्ह केली पाहिजे. आपलं स्वतःची हेल्थ जी आहे त्या हेल्थची काळजी किंवा केअर कुणी आपण स्वतःच घेतली पाहिजे. समजतंय सगळ्यांना? समजतंय का Yes, सगळ्यांना? ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट पॉइंट आहे आउटकम मेजर्स म्हणजे त्याच्या थ्रू प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे त्याच्या थ्रू आपल्याला कुठले आउटकम होतात भेटतायत तर
इन्सिडन्स ऑफ एक्सपोजर, इन्सिडन्स ऑफ दी डिसीज. म्हणजे जे डिसीज आहेत त्या डिसीज काय केले जातात तर कंट्रोल केले जातात किंवा एखादा डिसीज कॉज होण्याचं जे पॉझिटिव्ह एजंट आहे ते कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या घटनेमुळे तो डिसीज कॉज होतोय किंवा त्या कुठल्या घटनेमुळे तो डिसीज तो डिसीज काय होतोय तर त्या पर्सन मध्ये किंवा त्या ह्युमन मध्ये काय होतंय कॅरी होतोय किंवा तिथं अटॅक करतोय. ह्याचं काय होतंय हे काय तर तिथं प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये ह्याचा काय करायचं तर स्टडी करायचा आहे किंवा प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये काय केलेलं आहे ह्याचं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. Ma'am. प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये काय आहे तर प्रायमरी प्रिव्हेन्शनची डेफिनेशन काय आहे तर एखादा डिसीज आपल्या बॉडीमध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये कॅरी होण्याच्या आधी किंवा अटॅक करण्याच्या आधी किंवा ऑकर होण्याच्या आधी काय केली जाते त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट काय केली जाते तिथं घेतली जाते किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन तिथं घेतली जाते. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं तर प्रायमरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. देन काय केलं सेकंड काय आहे तर प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये तर जे टार्गेट पॉप्युलेशन आहे म्हणजे जे वाढतं पॉप्युलेशन आहे ते काय कंट्रोल करणं किंवा जे वाढतं पॉप्युलेशन आहे त्याच्या थ्रू काय काही डिसीज काय होतात कॅरी होतात किंवा एक्सपांड होतात ते कंट्रोल मध्ये करणं किंवा जे रिस्की डिसीजेस आहेत किंवा रिस्की फॅक्टर्स आहेत ते कंट्रोल करणं. एज्युकेशन आणि जे रिस्की डिसीजेस आहेत त्याचा अवेअरनेस काय करणं सोसायटीमध्ये प्रोड्यूस करणं किंवा जे रिस्की डिसीज आहेत ते कंट्रोल करण्यासाठी काय केलं करणं जे न्यूट्रिशनल बॅलन्स आहे बॅलन्स न्यूट्रिशनल डाएट काय करणं कन्झम्पशन करणं हे काय आहे तर प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये आहे किंवा ही जी ट्रीटमेंट आहे ती काय केली जाते प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये घेतली जाते. देन नेक्स्ट आहे सेकंडरी प्रिव्हेन्शन. सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये काय आहे तर सेकंडरी प्रिव्हेन्शन कॅन बी डिफाइंड ॲज द ऍक्शन विच हेल्प्स द प्रोसेस ऑफ अ डिसीज ऍट इट्स इन्सिपियंट स्टेज अँड प्रिव्हेंट द कॉम्प्लिकेशन. म्हणजे सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये काय आहे तर सेकंडरी प्रिव्हेन्शनची डेफिनेशन काय आहे तर सेकंडरी प्रिव्हेन्शन कशाला म्हटलं जातं जर एखादा पर्सन आहे किंवा होस्ट आहे त्या होस्ट मध्ये जर ऑलरेडी डिसीज कॉज झालेला आहे किंवा तिथं कॉम्प्लिकेशन प्रोड्यूस झालेले आहेत ते कॉम्प्लिकेशन किंवा तो जो डिसीज आहे तो क्युअर करण्यासाठी जी ट्रीटमेंट घेतली जाते किंवा जी ऍक्शन घेतली जाते त्या कंडिशनला काय म्हटलं जातं तर सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये म्हणजे काय तर secondary prevention can be defined as the action which is the help the progress of the disease at its incipient stage and prevent complications. म्हणजे जे कॉम्प्लिकेशन्स प्रोड्यूस झालेले आहेत किंवा एखाद्या पर्सन मध्ये डिसीज कॉज झालेला आहे तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी जी ट्रीटमेंट घेतली जाते त्या ट्रीटमेंटला काय म्हटलं जातं तर सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये काय आहे तर तो डिसीज कॉज होण्याच्या आधी जी ट्रीटमेंट घेतली जाते किंवा जी ऍक्शन घेतली जाते त्याला काय म्हटलं जातं प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हटलं जातं. आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन कुठलं आहे तर एखादा डिसीज किंवा आपल्या एखादं कॉम्प्लिकेशन बॉडीमध्ये कॅरी झाल्याच्या नंतर जे ऍक्शन घेतली जाते त्या कंडिशनला काय म्हटलं जातं तर सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. by reducing the number of exposure and early disease that progress to more severe disease, mortality and morbidity can be reduced. आपण प्रिव्हियस लेक्चरला मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी इंडिकेटर बघितले होते. व्हॉट इज मीन बाय मॉर्टॅलिटी इंडिकेटर? Death rate. आणि मॉर्बिडिटी इंडिकेटर? Death file record.
बाय सेकंडरी जे प्रिव्हेन्शन आहे, सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये काय केलं जातं तर ते डिसीज कॉज झाल्याच्या नंतर जी ऍक्शन घेतली जाते किंवा ट्रीटमेंट घेतली जाते त्याला सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हटलं जातं. आणि बाय रिड्युसिंग द नंबर ऑफ एक्सपोजर म्हणजे ज्या एजंटमुळे किंवा ज्यामुळे ते डिसीज, ज्या घटनेमुळे ते डिसीज कॉज होत आहे ते कंट्रोल करणं किंवा ते रिड्यूस करणं त्याला काय म्हटलं जातं तर सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. जर समजा तुम्हाला कोल्ड झालेला आहे, ऑलरेडी तुम्हाला कोल्ड आहे, कोल्ड झाल्याच्या नंतर तुम्ही ट्रीटमेंट घेताय, एखादे टॅबलेट कन्झम्पशन करताय आणि तरी टॅबलेट कन्झम्पशन करत असताना पण तुम्ही काय करताय तिथं कोल्ड वॉटर इनटेक करताय, तर तिथं काय होतंय ते इनटेक ऑफ कोल्ड वॉटर काय करायचंय तुम्हाला अवॉइड करायचंय किंवा तिथं प्रिव्हेंट करायचं आहे त्या कोल्ड वॉटरचं इनटेक कर. ओके, समजतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. त्याला काय म्हटलं जातं सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. देन टार्गेट पॉप्युलेशन दोज हू हॅव बीन एक्सपोज टू द डिसीज कॉझिंग एजंट ऑर हॅव अर्ली सिम्पटम्स ऑफ दी डिसीज म्हणजे जे पॉप्युलेशन आहे, जे आपल्या इन्क्रीज पॉप्युलेशन आहे त्याच्यामुळे काय होत तर काही डिसीज इन्क्रीज होत आहेत किंवा डिसीज वाढत आहेत सोसायटीमध्ये, ते कंट्रोल करणं म्हणजे एखाद्या पर्सन टू पर्सन म्हणजे कम्युनिकेबल डिसीज जे आहेत किंवा जे अदर नॉन कम्युनिकेबल डिसीज जे आहेत ते काय होत आहेत तर टार्गेट पॉप्युलेशन मुळे काय होत आहेत तिथं वाढतात. म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट आहेत त्या एजंट मुळे जे डिसीज तिथं त्या पर्सन मध्ये किंवा सोसायटीमध्ये इन्क्रीज होत आहेत, त्याचे जे सिम्पटम्स त्या पर्सन मध्ये दिसून येत आहेत ते काय करणं तर एक्सपोज करणं किंवा ते तिथं प्रिव्हेंट करणं हे काय येते तर सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये येते. देन टिपिकल ऍक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या आहेत सेकंडरी प्रिव्हेन्शनच्या, तर स्क्रीनिंग फॉर एक्सपोजर अँड ऑर डिसीज म्हणजे जे डिसीज आहे ते डिसीज काय करणं तर त्याला थांबवणं किंवा त्याला एक्सपोज करणं हे काय तर सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये येते. देन पोस्ट एक्सपोजर prophylaxis. Then third one is the early treatment to reduce impact of the disease or reverse course. म्हणजे टिपिकल ऍक्टिव्हिटी मध्ये काय आहे तर जे डिसीज कॉज झालेला आहे तो डिसीज काय करायचे, एखादा डिसीज किंवा आपल्याला एखाद्या डिसीज रिलेटेड सिम्पटम्स जर आपल्याला दिसत असतील तर काय करायचे तर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर थ्रू काय करायचे त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्यायची किंवा तिथं त्याच्याकडून काय करायचे स्क्रीनिंग करून घ्यायचे. स्क्रीनिंग मीन्स काय तर तुम्हाला मिनिंग सांगितलं होतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्क्रीनिंग? व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्क्रीनिंग? तो डिसीज जो आहे तो डिसीज काय डायग्नोसिस करणं मीन्स काय तर स्क्रीनिंग म्हणजे तो डिसीज जो आहे तो एक्सपोजर करणं किंवा त्याचा तो डायग्नोसिस करणं हे काय तर फर्स्ट पॉइंट ऑफ दी टिपिकल ऍक्टिव्हिटी. देन सेकंड काय पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस म्हणजे स्क्रीनिंग केल्याच्या नंतरची जी स्टेप आहे ती काय ज्यावेळी आपल्याला एखादा डिसीज आहे हे डायग्नोसिस करतोय त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट घेतली जाते ती काय तर पोस्ट एक्सपोजर ऑफ द प्रोफायलॅक्सिस. अँड देन थर्ड वन इज अर्लियर ट्रीटमेंट टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ द डिसीज. त्या डिसीजचा आपल्या बॉडीवरती अदर इफेक्ट प्रोड्यूस होण्याच्या आधी जी ट्रीटमेंट घेतली, अदर इफेक्ट प्रोड्यूस होण्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे, अर्लियर ट्रीटमेंट काय केली पाहिजे त्या डिसीज रिड्यूस करण्यासाठी घेतली पाहिजे. समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. देन नेक्स्ट आहे टर्चरी प्रिव्हेन्शन. टर्चरी प्रिव्हेन्शन मीन्स काय तर tertiary prevention means काय? Tertiary prevention can be defined as all measures available to reduce or
limit impairment and disabilities, minimizing suffering caused by existing departure for the good health, and to promote the patient adjustment to irremediable conditions. म्हणजे टर्चरी प्रिव्हेन्शन जे आहे ते काय आहे तर एखाद्या पर्सनला डिसीज कॉज झालेला आहे, तो डिसीज कॉज झालेला आहे हे माहिती आहे, आणि त्याच्यावरती तो ट्रीटमेंट पण घेतोय. कशासाठी तर तो डिसीज रिड्यूस करण्यासाठी. बट तो पेशंट जो आहे तो काय आहे तर एखाद्या डिसॅबिलिटी मधून काय करतोय, सफरिंग करतोय. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं? Screen is visible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. टर्चरी प्रिव्हेन्शन मध्ये काय आहे तर जे डिसीज कॉज झालेले आहेत किंवा जे डिसीज कॉज झालेले आहेत त्या डिसीजला काय करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी जी ट्रीटमेंट घेतली जाते, किंवा ते डिसीज कॉज झाल्यामुळे एखादा पेशंट जो आहे तो पेशंट एखाद्या डिसॅबिलिटी मधून सफरिंग करत आहे, त्या कंडिशनला काय म्हटलं जातं तर टर्चरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. एखादा पेशंट आहे तो डिसॅबिलिटी मधून सफरिंग करत आहे, तरी पण तो एखाद्या कंडिशनला किंवा आपल्या गुड हेल्थ साठी प्रमोट करत आहे, किंवा डिपर्चर करत आहे, किंवा ऍडजस्ट करत आहे, त्या कंडिशनला काय म्हटलं जातं तर टर्चरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट काय तर टार्गेट पॉप्युलेशन. टार्गेट पॉप्युलेशन मध्ये काय, दोज हू हॅव अ डिसीज अँड नीड ट्रीटमेंट. जे टार्गेट पॉप्युलेशन मध्ये काय, जे टर्चरी प्रिव्हेन्शन मध्ये काय आहे तर ज्या पेशंटला किंवा ज्या पर्सनला डिसीज कॉज झालेला आहे त्या डिसीज वरती ट्रीटमेंट घेणं त्या पर्सनला नेसेसरी आहे, त्याला काय म्हटलं जातं तर टार्गेट. ते कशात येते तर टार्गेटेड पॉप्युलेशन मध्ये येते. देन टिपिकल ऍक्टिव्हिटी मध्ये काय तर ट्रीटमेंट टेलर टू द पेशंट. म्हणजे त्या पेशंटला त्या डिसीज वरती किंवा डिसीज कंट्रोल करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी एखादी ट्रीटमेंट सांगितली जाते, त्याला काय म्हटलं जातं टिपिकल ऍक्टिव्हिटी. फर्स्ट टिपिकल ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. देन सेकंड काय आहे, रिहॅबिलायझेशन टू प्रमोट द रिकव्हरी. म्हणजे एखादं डिसीज कव्हर करण्यासाठी किंवा तो डिसीज रिकव्हर करण्यासाठी जी रिहॅबिलायझेशन म्हणजे जी इम्युनिटी पॉवर इन्क्रीज केली जाते, किंवा त्याची जी हॅबिट जी आहे किंवा त्याची जी हॅबिट आहे ती काय केली जाते, इन्क्रीज केली जाते किंवा प्रमोट केली जाते, त्या कंडिशनला काय म्हटलं जातं तर टर्चरी प्रिव्हेन्शन असं म्हटलं जातं. देन आउटकम मेजर्स. काय आउटकम मेजर्स मध्ये काय तर इन्सिडन्स ऑफ द डेथ अँड लॉंग टर्म डिसॅबिलिटी. आणि हे जे टर्चरी प्रिव्हेन्शन असेल किंवा टर्चरी डिसीज जे आहे त्याच्या थ्रू आउटकम काय होते तर त्या पर्सन मध्ये डिसीज जे आहेत त्याच्यामुळे त्या पर्सन मध्ये एकतर डेथ प्रोड्यूस होते किंवा तिथं लॉंग टर्म डिसॅबिलिटी प्रोड्यूस होते. तो पर्सन सेल्फ वर्क करण्यासाठी काय होतं, डिसॅबल होते. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, डिसॅबिलिटी किंवा लॉंग टर्म डिसॅबिलिटी असं म्हटलं जातं. समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. नेक्स्ट बीट आहे किंवा नेक्स्ट पॉइंट आहे मोड ऑफ इंटरव्हेन्शन.
मोड ऑफ इंटरव्हेन्शन म्हणजे एखादा डिसीज किंवा डिसऑर्डर कॉज होताना काही हस्तक्षेप तिथं काय होतात प्रोड्यूस होत आहेत किंवा ते डिसीजची रिकव्हरी करताना काही तिथं एजंट काय होत आहेत तर तिथं हस्तक्षेप करतायत किंवा इंटरव्हेन्शन्स करतायत त्याच्यात कुठले कुठले पॉइंट्स आहेत इंटरव्हेन्शन्स ऑफ एनी अटेम्प्ट टू intervenes or interrupt the usual sequence in the development of the disease म्हणजे एखादा डिसीज जो आहे एखाद्या पर्सनला जर डिसीज झालेला आहे आणि तो डिसीज रिकव्हर करण्यासाठी तो पेशंट ट्राय करत असेल किंवा ट्रीटमेंट घेत असेल सबसिक्वेंट ट्राय करत असेल आणि तिथे एखाद्या कंडिशन मुळे जर इंटरव्हेन्शन प्रोड्यूस झालं तर त्या ते कुठले कुठले आहेत तर 5 मोड्स ऑफ इंटरव्हेन्शन म्हणजे एखादा डिसीज जो आहे तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी जे जे ट्राय केला जातो त्या पेशंट थ्रू तो ट्राय करताना काही तिथं अडथळे निर्माण होतात त्या कंडिशनला काय म्हटलं जातं इंटरव्हेन्शन असं म्हटलं जातं देर आर 5 मोड्स ऑफ इंटरव्हेन्शन कुठले कुठले मोड्स आहेत इंटरव्हेन्शनचे तर इन फर्स्ट हेल्थ प्रमोशन स्पेसिफिक protection, then early diagnosis and adequate treatment, disability limitations and rehabilitations. हे काय आहे तर मोड ऑफ इंटरव्हेन्शन म्हणजे एखादा डिसीज जो आहे तो क्युअर करण्यापासून किंवा डेव्हलप करण्यापासून जे एखादा डिसीज आहे किंवा डिसऑर्डर आहे तो डेव्हलप करण्यासाठी जे डिसीज किंवा डिसऑर्डर जो आहे तो डेव्हलप करण्यासाठी जे ट्राय केलं जातं किंवा प्रयत्न केले जातात ते प्रयत्नांच्या मध्ये काय होतं तर एखादं अडथळे निर्माण होतात किंवा इंटरप्शन काय होतं तिथं प्रोड्यूस होतंय आणि कुठले कुठले नॅचरल इंटरप्शन्स तिथं प्रोड्यूस होतात तर 5 modes of interruption corresponding to the natural history of any disease कुठले कुठले आहेत तर हेल्थ प्रमोशन असेल स्पेसिफिक प्रोटेक्शन असेल आपली जी हेल्थ आहे ती हेल्थ प्रमोट करणं किंवा म्हणजे काय केलं करायचे तर गुड हेल्थ प्रमोट करायचे देन स्पेसिफिक प्रोटेक्शन असेल किंवा एखादा डिसीज झाल्याच्या नंतर त्याला डायग्नोसिस केलं जातं अर्ली डायग्नोसिस किंवा ऍडिक्वेट ट्रीटमेंट काय केली जाते तिथं सजेस्ट केली जाते किंवा ऍडिक्वेट ट्रीटमेंट तिथं घेतली जाते किंवा एखाद्या डिसीज कंडिशन मध्ये त्या पर्सनला काहीतरी डिसॅबिलिटी प्रोड्यूस होतात त्या डिसॅबिलिटी होऊ नयेत म्हणून काय केलं जातं तर तिथं ट्रीटमेंट घेतली जाते किंवा एखादं प्रोटेक्शन तिथं यूज केलं जातं देन रिहॅबिलायझेशन मीन्स काय तर ते तिथं काय केलं जातं पुनर्वसन म्हणजे एखाद्या नॅचरल हिस्ट्रीमुळे किंवा नॅचरली जर समजा त्या पर्सन मध्ये डिसीज कॉज होत असेल तर तिथं काय केलं जातं तिथं रिहॅबिलायझेशन काय केलं जातं त्या पर्सन मध्ये केलं जातं किंवा त्या पर्सन थ्रू पुनर्वसन काय केलं जातं त्या पर्सनचं केलं जातं समजले का इथपर्यंत Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. काय नॅशनल हेल्थ पॉलिसी 2015 प्रायमरी एम काय आहे तर टू इन्फॉर्म क्लॅरिटी स्ट्रेंथ देन प्रायोरायझेशन the role of the government in a shaping health system in all its dimensions, and that is investment in the health organization and financing of the healthcare service prevention of the disease म्हणजे जे नॅशनल हेल्थ पॉलिसी 2015 जे आहे त्याचं मेन एम काय आहे किंवा मेन रोल काय आहे तर टू इन्फॉर्म म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला काय केलं जातं तर ते डिसीज असतील किंवा जे डिसऑर्डर आहेत त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तिथं काय केली जाते प्रोव्हाइड केली जाते किंवा
त्याची क्लॅरिटी दिली जाते किंवा जे हेल्थ रिलेटेड जे प्रोग्राम्स असतील ते काय केले जातात तिथं ऑर्गनाइज केले जातात किंवा हेल्थ रिलेटेड जे हेल्थ केअर सर्व्हिसेस आहेत तिथं काय केले जातात ते काय केले जातात तिथं ओपन करण्यासाठी फायनान्सिंग तिथं काय केलं जातं प्रोव्हाइड केलं जातं. देन नेक्स्ट काय आहे प्रमोशन ऑफ ए गुड हेल्थ थ्रू क्रॉस सेक्टरल ऍक्शन असेस द टेक्नॉलॉजीज डेव्हलपिंग ह्युमन रिसोर्स encouraging medical pluralism, building the knowledge base required for the better health, financial protection, strategies and regulation and legislation of the health. सेकंड एम काय फर्स्ट एम मध्ये काय आहे तर जे नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे ती कुणी गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली आहे आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी 2015 मेन एम काय आहे तर जे डिसीज आहेत किंवा डिसीज आहेत ते डिसीज रिलेटेड काय करणं इन्फॉर्मेशन किंवा त्या डिसीज रिलेटेड जी क्लॅरिटी जी आहे ती काय करणं गव्हर्नमेंटला नोटिफाय करणं हे काय आहे तर त्याचं मेन एम आहे. इन दॅट काय तर जे हेल्थ रिलेटेड इन्व्हेस्टमेंट असतील ते काय करणं तिथं स्पॉन्सर करणं किंवा जे हेल्थ केअर सर्व्हिस सेंटर आहेत त्याच्यासाठी फायनान्सिंग तिथं प्रोव्हाइड करणं किंवा फायनान्सिंग देणं किंवा जे हेल्थ केअर ऑर्गनायझेशन प्रोग्राम आहेत हेल्थ केअर प्रोग्राम आहेत ते ऑर्गनाइज करणं किंवा ते डिसीज जे आहेत ते प्रिव्हेंट करणं हे काय आहे तर नॅशनल हेल्थ पॉलिसीचं प्रायमरी एम आहे. देन सेकंड काय आहे तर प्रमोशन ऑफ ए गुड हेल्थ थ्रू क्रॉस सेक्टरल ऍक्शन असेस टू द टेक्नॉलॉजीज डेव्हलपिंग ह्युमन रिसोर्सेस encouraging medical pluralism, building the knowledge base required for the better health, financial protection, strategies and regulation and legislation of the health. जे सेकंड एम काय आहे तर नॅशनल हेल्थ पॉलिसीचं तर जे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये गुड हेल्थ ऍक्शन तिथं प्रमोट करणं किंवा जे गुड हेल्थ रिलेटेड जे प्रोग्राम्स आहेत किंवा जे टेक्नॉलॉजीज आहेत ते काय करणं तिथं ऑर्गनाइज करणं किंवा ते जे ह्युमन बिंग आहे त्या ह्युमन बिंगला मेडिकल प्लुरॅलिझम जे आहे त्याचे जे मेडिकल जे सोर्स आहेत म्हणजे जे ड्रग्ज असतील किंवा मेडिसिन्सचे जे सोर्स आहेत ते सोर्स त्या पर्सनला किंवा त्या ह्युमन बिंगला तिथं देणं हे काय आहे तर नॅशनल हेल्थ पॉलिसीचं मेन एम आहे. देन नेक्स्ट आहे बर्डन ऑफ दी डिसीज. समजलंय का इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. Burden of disease condition for which national program provide universal coverage account for less than 10% of all mortalities and only for about 15% of all morbidities. म्हणजे जे डिसीज आहेत जे डिसीज कंडिशन आहेत ते काय होते तर जे नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहेत किंवा जे नॅशनल हेल्थ पॉलिसीने जे प्रोग्राम्स ऑर्गनाइज केलेले आहेत त्या प्रोग्राम थ्रू काय केलं जातं तर ते डिसीज जे आहेत ते डिसीज कंट्रोल करण्यासाठी किंवा ते डिसीज जे आहेत ते कव्हर करण्यासाठी काय केलं जातं तिथं ते प्रोग्राम कंडक्ट केले जातात नॅशनल पॉलिसी थ्रू किंवा जे नॅशनल प्रोग्राम आहेत डिसीज रिलेटेड ते काय केले जातात तिथं कंडक्ट केले जातात.
disease condition for which national programs provide universal coverage account for less than 10% of the mortalities and only about 15% of a morbidities. म्हणजे जे नॅशनल प्रोग्राम्स डिसीज रिलेटेड जे नॅशनल प्रोग्राम्स कंडक्ट केले जातात त्याच्यामध्ये किती युनिव्हर्सल कव्हरेज म्हणजे जे मॉर्टॅलिटी आहे ते मॉर्टॅलिटी मध्ये किती 10%, लेस दॅन 10% पर्यंत तिथे काय असतात पर्सन किंवा त्या पर्सन्स किंवा जे ह्युमन बिंग्स आहेत किंवा जे सोसायटीतील पर्सन जे आहेत ते 10% पर्यंतच काय असतात तिथे प्रेझेंट असतात आणि जे मॉर्बिडिटी आहे त्या मॉर्बिडिटी मध्ये किती अबाउट 15% ऑफ ऑल मॉर्बिडिटीज. देन or 75% of communicable disease are not part of the existing national programs. What is mean by communicable disease? Examples of communicable disease? Cold, hepatitis. कम्युनिकेबल डिसीज मीन्स कुठले तर जे संसर्गजन्य रोग आहेत त्याला काय म्हटलं जातं कम्युनिकेबल डिसीज असं म्हटलं जातं. ओव्हर द 75% ऑफ ए कम्युनिकेबल डिसीज आर नॉट अ पार्ट ऑफ ए एक्झिस्टिंग नॅशनल प्रोग्राम्स. म्हणजे जे कम्युनिकेबल डिसीज आहे त्या कम्युनिकेबल डिसीज साठी म्हणजे जे नॅशनल प्रोग्राम आहे ते काय केले जात नाहीत ऑर्गनाइज केले जात नाहीत किंवा ते कम्युनिकेबल डिसीज साठी कम्युनिकेबल डिसीज जे आहेत ते नॅशनल प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत 75% पर्यंत. नॉन कम्युनिकेबल डिसीज 39.1% and injuries 11.8% now constituted the bulk of the country's डिसीज बर्डन. म्हणजे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज असेल म्हणजे जे कॅन्सर्स असतील किंवा अदर जे डिसीज आहेत ते काय त्याच्यात किती 39.1% आणि इंजुरी मध्ये किती 11.8% डिसीज जे आहेत बल्क क्वांटिटी मध्ये जे डिसीज आहेत ते काय करतात तर ह्या नॅशनल हेल्थ प्रोग्राम मध्ये काय करतात पार्टिसिपेट करतात किंवा कॉन्स्टिट्यूट केले जातात. देन नॅशनल हेल्थ प्रोग्राम. यस. इंजुरीज म्हणजे इंजुरी म्हणजे जखम. नॅशनल हेल्थ प्रोग्राम फॉर NCDS आर व्हेरी लिमिटेड इन अ कव्हरेज. National health program for NCDS are very limited in a coverage and scope. म्हणजे जे नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहेत कशाच्या रिलेटेड तर नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स म्हणजे जे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स आहेत त्याच्या रिलेटेड जे नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहेत किंवा त्याचे जे स्कोप आहेत ते कसे तर लिमिटेड आहेत. समजले का इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम NCD म्हणजे नॉन कन्व्हरेबल डिबेंचर्स. ओके मॅम. नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. देन नेक्स्ट आहे हेल्थ केअर इंडस्ट्रीज. Healthcare industries in that engaging and supporting the growth of a healthcare industries has been important element of the public policies. म्हणजे जे हेल्थकेअर इंडस्ट्रीज आहेत engaging and supporting the growth of the healthcare industry has been an important element of the public पॉलिसी. जे पब्लिक हेल्थ आहे किंवा पब्लिक पॉलिसीज आहेत
म्हणजे पब्लिकला ज्या पॉलिसी दिल्या जातात हेल्थ रिलेटेड, त्या पॉलिसी मधील ही काय आहे तर इम्पॉर्टंट पॉलिसी आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. The current growth rate of at 14% and the projected to be 21% in the next decades. म्हणजे जे हेल्थ केअर इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे ज्या हेल्थच्या रिलेटेड जे इंडस्ट्रीज आहेत किंवा हेल्थ केअर ज्या पॉलिसीज आहेत त्या किती पर्सेंटेज मध्ये आहेत करंटला अवेलेबल, तर 14% पर्यंत काय आहे तर त्या हेल्थ केअर इंडस्ट्रीज अवेलेबल आहेत. आणि ज्या प्रोजेक्टेड आहेत म्हणजे त्याच्या हेल्थ केअर पॉलिसीज ज्या आहेत किंवा हेल्थ केअरच्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या प्रोजेक्टेड मीन्स त्या इंडस्ट्रीज वरती वर्कआउट चालू आहे अशा किती पर्सेंटेज मध्ये इंडस्ट्रीज अवेलेबल आहेत, तर 21% एवढ्या काय आहेत तर नेक्स्ट डिकेड म्हणजे पुढे जाऊन लॉन्च होणाऱ्या आहेत किंवा आता त्या हेल्थ केअर इंडस्ट्री वरती वर्कआउट चालू आहे किंवा प्रोजेक्टेड आहेत अशा इंडस्ट्री किती आहेत तर 21% एवढ्या आहेत. देन नेक्स्ट आहे द गव्हर्नमेंट हॅज had an active policy in the last 25 years of the building of positive economic climate for the healthcare industry. The government has had an active policy in the last 25 years of the building and a positive economic climate for the healthcare industry. म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला मागच्या काही 25 इयर्स मध्ये काय तर पॉझिटिव्ह पॉलिसी म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह पॉलिसीज तिथे काय तर अवेलेबल आहेत आणि त्या कशा आहेत तर इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहेत किंवा इकॉनॉमिकली क्लायमेट त्याचं कसं आहे तर पॉझिटिव्ह आहे. अशा हेल्थ केअर सर्व्हिसेस किंवा हेल्थ केअर इंडस्ट्रीज काय आहे तर गव्हर्नमेंट मध्ये अवेलेबल आहेत. देन नेक्स्ट काय तर अमंगेस्ट these major are lower direct taxes, higher depreciations in the medical equipment, subsidized education for the medical nurses and other paramedical professional graduating from government institutions. म्हणजे जे टॅक्सेस असतील किंवा जे मेडिकल प्रोफेशनच्या रिलेटेड इक्विपमेंट्स असतील किंवा एज्युकेशनल मेडिकल फील्ड आहे त्याच्या रिलेटेड जे आहेत त्याच्या रिलेटेड जे टॅक्सेस आहेत ते काय आहेत तर कमी प्रमाणात गव्हर्नमेंट मध्ये प्रेझेंट आहेत. अमंगेस्ट दीज मेजर आर द लोअर डायरेक्ट टॅक्सेस, हायर depreciations in a medical equipment, subsidizing educations for the medical nurses and other pharmaceutical profession graduating from the government institutions. जे मेडिकल फील्ड रिलेटेड जे डिप्रिशन्स जे आहेत किंवा जे इक्विपमेंट प्रेझेंट्स आहेत ते काय आहेत तर लोअर फॉर्मॅट मध्ये आहेत किंवा त्याच्यावरचे जे टॅक्सेस आहेत ते काय आहेत तर लो टॅक्सेस मध्ये काय आहे तर तिथं ते अवेलेबल आहेत. समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम? No, ma'am. No, ma'am. Give me attendance for today's lecture. Roll number 1.